नमस्कार. 25 जून 1975 साली आपल्या देशामध्ये आणीबाणी लागू करण्यात आलेली होती. तो दिवस यापुढे दरवर्षी संविधान हत्या दिन म्हणून पाळण्यात येणार असल्याचं नरेंद्र मोदी, अमित शहा आणि एकूणच भारतीय जनता पार्टीने घोषित केलेलं आहे. संविधानाची तेव्हा हत्या झाली होती, तर त्यानंतर ते आजतागायत देशाची वाटचाल कशाच्या आधारावरती झाली आणि गेले 10 वर्ष जवळपास आपण कशाच्या आधाराने या देशाचे पंतप्रधान आहोत असे तार्किक प्रश्न नरेंद्र मोदी किंवा अमित शहांना कधी पडत नसतात. ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नागपूरच्या आपल्या मुख्यालयावरती देशाच्या स्वातंत्र्यानंतरही तब्बल पुढची 55 वर्ष आपला राष्ट्रध्वज तिरंगा फडकवला नव्हता, इतका त्यांच्या मनात आपल्या तिरंग्याविषयी दुस्वास होता, तीच RSS आणि तोच भारतीय जनता पक्ष आता मात्र हर घर तिरंगा की घर घर तिरंगा अशा काहीतरी मोहिमा राबवतो. अत्यंत नाटकी आणि अत्यंत धूर्त लोक आहेत हे सगळे. यांच्या अंतर्मनात आतमध्ये वेगळंच काहीतरी असतं आणि समोर दिखावा पूर्णपणे वेगळा असतो. 26 जानेवारी 2001 रोजी राष्ट्रप्रेमी युवा दलाचे 3 कार्यकर्ते बाबा बेंढे, रमेश काळंबे आणि दिलीप चट्टानी यांनी नागपुरातील रेशीमबागमधल्या RSSच्या मुख्यालयामध्ये शिरकाव करून तिथे तिरंगा फडकवला होता. तर संघाच्या लोकांनी त्यावरून त्यांच्यावरती विविध प्रकारचे गुन्हे दाखल करून त्यांना अटक करायला लावली होती आणि तब्बल 12 वर्ष तो खटला सुरू होता नागपूरला. आणि 2013 साली कोर्टाने मग त्या तिघांनाही त्या खटल्यातून निर्दोष मुक्त केलं. परंतु त्या प्रकरणानंतर मग स्वतःचीच लाज वाटून की लोकच आता जबरदस्तीने येऊन आपल्या कार्यालयावरती तिरंगा फडकवायला लागले, मग लाजेखाजे का तर 2002 पासून RSS आपल्या कार्यालयावरती तिरंगा फडकवायला लागले. त्यांचे लोक काहीतरी थातुरमातुर कारणं याबाबत सांगत असतात की त्या अगोदर असे खाजगी कार्यालयांवरती किंवा व्यक्तींना वैयक्तिक स्वरूपात राष्ट्रध्वज फडकवण्याला बंदी होती वगैरे वगैरे वगैरे. परंतु त्यात मी सांगतो तुम्हाला अजिबात काही तथ्य नाही. स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनाला आपल्या घरांवर, आपल्या कार्यालयांवरती तिरंगा फडकवण्यासाठी आपल्या देशात स्वातंत्र्यप्राप्तीच्या नंतर कधीही बंदी नव्हती. मुळात ज्या प्रतीकांच्या साहाय्यानं काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्या सगळ्याच प्रतीकांवरती संघ आणि भारतीय जनता पार्टीचा आकस आहे. देशाचा स्वातंत्र्य दिन आणि देशाचा राष्ट्रध्वज संघाने कधीही मनापासून स्वीकारलेले नाहीत. 14 ऑगस्ट 1947 रोजी RSSचं मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरच्या अग्रलेखामध्ये म्हटलेलं होतं की नशीब जोरावरती असलेले हे लोक सत्तेवर आलेत आणि त्यांनी आमच्या हातामध्ये तिरंगा दिलाय, परंतु या तिरंग्याला या देशातील हिंदू कधीही स्वीकारणार नाहीत आणि त्याचा आदर करणार नाहीत. 3 शब्द अशुभ असतात आणि 3 रंगांचा ध्वज निश्चितपणे वाईट मानसिक परिणाम करेल, देशासाठी तो हानिकारक ठरेल. पहा, 2002 पर्यंत याच विचारांमधून या लोकांनी तिरंगा फडकवला नव्हता आपल्या मुख्यालयावरती आणि आज हेच लोक आपल्याला तिरंग्याची महती किंवा घर घर तिरंगा फडकवा म्हणून सांगतात. अत्यंत ढोंगी, अत्यंत नाटकी लोक. मागील काही वर्ष आपण महाराष्ट्रातील लोक पाहतोय ना, तो संभाजी भिडे प्रत्येक स्वातंत्र्य दिनाच्या किंवा प्रजासत्ताक दिनाच्या अगोदर कसा या आपल्या दिवसांविषयी, आपल्या स्वातंत्र्य दिनाविषयी, आपल्या प्रजासत्ताक दिनाविषयी आणि आपल्या राष्ट्रध्वजाविषयी किती म्हणजे चुकीचं बोलतो, आव्हानकारक बोलतो. काही वक्तव्य अशा प्रकारची दुसऱ्या कोणी केली असती तर देवेंद्र फडणवीसांनी कधीच त्याला अर्बन नक्षलवादी ठरवून विना चौकशी तुरुंगामध्ये डांबून टाकलं असतं. परंतु संभाजी भिडे त्या लोकांना गुरुस्थानी, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना, मग त्याने राष्ट्रध्वज, स्वातंत्र्य दिन आदीविषयी काही मुक्ताफळं उधळली तरी त्यांना सगळं माफ. आणि तो भिडे मूळचा संघाचाच माणूस ना. संघाचीच विचारधारा बहुजन पोरांच्या गळी उतरवण्याची मोहीम तो राबवत आहे गेली वर्षानुवर्ष. मग संघ आणि भारतीय जनता पार्टी त्याच्यावर कारवाई कशी करणार ना. ते असो. तर अशाच प्रकारे त्या संविधान हत्या दिनाचं या लोकांचं नाटक. मी आज हा विषय का मांडतोय तर यूट्यूबवरती काल रात्री याबाबत काही अत्यंत महत्त्वाचं ऐकायला मिळालं. सुरेश द्वादशीवार हे एक जबरदस्त व्यक्तिमत्व आपल्यापैकी बहुसंख्य लोकांना माहिती असेल. पत्रकार, संपादक, लेखक, विचारवंत. आपल्या पत्रकारितेच्या प्रदीर्घ कारकिर्दीमधील असंख्य घटनांचा, असंख्य अनुभवांचा प्रचंड मोठा खजिना सुरेश द्वादशीवार यांच्याकडे आहे. आपल्या काही पुस्तकांमधून तो काही प्रमाणामध्ये आपल्याकडे असलेला खजिना त्यांनी समोर मांडलेला आहे, परंतु अजूनही त्यांच्याकडे ऐकण्यासारखं भरपूर काही शिल्लक आहे.
नागपुरात नुकतीच आपल्या सगळ्यांना सुपरिचित असणारे ॲडव्होकेट असीम सरोदे, प्राध्यापक शरद पाटील आणि मोहन पटेल यांनी त्यांची जाहीर मुलाखत घेतली परवाच 9 ऑगस्टला. आणीबाणी हाच या मुलाखतीचा विषय होता आणि त्याच्यामध्ये विविध प्रश्नांना उत्तर देताना सुरेश द्वादशीवार यांनी अतिशय नाविन्यपूर्ण, आजपर्यंत अप्रकाशित असलेली, उद्बोधक आणि स्फोटक अशा प्रकारचे काही खुलासे केले, जे तुम्हा सगळ्यांपर्यंत पोहोचायलाच हवेत असं मला फार प्रकर्षानं वाटलं. आणि म्हणून आजचा हा एपिसोड नक्की पहा आणि नक्की ऐका. आणि हो, त्यापूर्वी आता लगेचच आपल्या अभिव्यक्ती चॅनलला अजून सबस्क्राईब ज्यांनी केलं नसेल त्यांनी आता लगेचच सबस्क्राईबही करून टाका. पहा, ऐका. मी नागपूरच्या संघाच्या मुखपत्राचा प्रमुख स्तंभलेखक होतो. साधारणतः आठवड्यातून एक माझा स्तंभ त्यात प्रकाशित होत असेल. पण मी तुम्हाला आजही सांगतो, मी त्याही स्तंभामध्ये संघावर टीका करत असे. माझा एक लेख तर संघ आणि जमाते इस्लामी यांचं साम्य सांगणाराच होता. तेव्हा बाळासाहेब देवरस अध्यक्ष होते संस्थेचे. त्यांनी मागो वैद्य या संपादकानं बोलवून घेतलं होतं आणि असा कसं तुम्ही लेख छापला असं त्यांना विचारलं. मागो वैद्यांचे माझे मतभेद पुष्कळ होते, पण मागो वैद्य हा चांगला माणूस होता. ते बाळासाहेबांना असं म्हणाले की त्याला लिहू द्या, कारण त्याचं वाचलं जातं, आपण त्याला उत्तर देऊ. त्यानंतर मला कधीही कोणी त्याही वर्तमानपत्रात अडवलं नाही. मी काँग्रेसचा सरकारच्याही विरोधात लिहित होतो आणि संघाच्याही विरोधात लिहितो. आपण सगळ्यांच्याच विरोधात लिहून सगळ्यांचाच राग ओढवून घेतो याची कल्पना असल्यामुळं मला असं वाटलं आपल्याला अटक होऊ शकतं. 13 डिसेंबरला मला अटक झाली. ती गंमत सांगितली पाहिजे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात चंद्रपूरला कुस्तीगीर परिषद झाली होती. त्या कुस्तीगीर परिषदेचं उद्घाटन करायला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तेव्हाचे शंकरराव चव्हाण आले होते. ते संध्याकाळच्या चहाला चंद्रपूरच्या काँग्रेसच्या आमदारांच्या घरी गेले. इथं उजव्या कम्युनिस्ट पक्षाचे नेते एकत्र आले आणि त्यांनी शंकररावांना हे सांगितलं की इथं आणीबाणीच्या विरोधामध्ये हा माणूस लिहितो. आणि शंकररावांनी माझ्या अटकेचा आदेश लिहिला. त्या ठिकाणी जे चंद्रपूरचे ठाणेदार होते ते माझ्या फार जवळच्या संबंधातले होते, घरच्यासारखे होते. त्यांनी तिथं सांगितलं मुख्यमंत्र्यांना की साहेब त्यांच्या घरी लग्न आहे 9 तारखेला. तर ते म्हणले ठीक आहे, नंतर अटक करा. त्याप्रमाणे मला 13 तारखेला अटक झाली. या ठिकाणी मला एक गोष्ट विलासभाऊ कृतज्ञतापूर्वक सांगितली पाहिजे. मला अटक होण्याच्या अगोदर 1 दिवस आधी माझ्याकडे काँग्रेसचे खासदार अब्दुल शफी आले. मी खरं म्हणजे त्यांच्यावर खूप टीका करत होतो, पण ते म्हणाले तुला होणारी अटक बेकायदेशीर आहे, वाईट आहे, तुझा काही संघाशी संबंध नाही, मी शंकररावांशी बोलतो. मी म्हणालो भाऊ काही उपयोग होणार नाही. हा मुसलमान माणूस मला चंद्रपूरहून नागपूरला घेऊन आला आणि या इथल्या त्यांच्या घरी गोशा पद्धती असलेल्या घरी मला बंद करून ठेवलं, हा बाहेर चालला जाईल म्हणून. मी म्हणालो तुम्ही नागपूरच्या रात्रीच्या विमानानं मुंबईला गेले. मी म्हटलं उद्या 11 वाजेपर्यंत तुमच्या फोनची वाट पाहीन, नाही तर मी परत जाईन. मी तुम्हाला सांगतो, आयुष्यामध्ये काही माणसं अशी भेटतात की ज्यांच्या मनामध्ये देव आणि अल्लाह दोन्ही असतात. अब्दुल शफी तसा होता. तर ते आलं नाही त्यांचा निरोप. तेव्हा मी चंद्रपूरला परत गेलो, पोलिसला फोन केला मी आलो आहे म्हणून. कॉलेजमध्ये गेलो, पहिला एक पिरियड पूर्ण केला. दुसरा पिरियड सुरू असताना पोलिसच्या गाड्या आल्या आणि मला प्रिन्सिपल सांगायला आले की सुरेश तुझ्यासाठी गाड्या आल्या आहेत पोलिसांच्या. मी म्हणालो हा पिरियड पूर्ण करतो आणि मग मी येतो. मी पिरियड पूर्ण केला आणि नंतर पोलिसांच्या स्वाधीन झालं. 13 तारखेला अटक झाली. 15 तारखेला मला नाशिकच्या तुरुंगामध्ये बंद करण्यात आलं. आता या ठिकाणी एक गोष्ट सांगितली पाहिजे. सामान्यपणे असा प्रचार नंतरच्या काळामध्ये केला गेला की आणीबाणीमध्ये ज्यांना अटक झाली त्यांचा फार छळ झाला, म्हणजे मारहाण झाली, कोणाचं हे झालं, जयप्रकाशांच्या किडनीज खराब झाल्या
इथपासून सगळे. पण मी तुम्हाला सांगतो असं काहीही झालं नाही. सगळ्या पकडल्या गेलेल्या लोकांना राजबंद्यांचा दर्जा दिला गेला होता आणि तो क्लास 1चा होता. मग आम्ही पहिले गेलो तो 3-4 दिवस आम्ही खाली अंथरुणं टाकून झोपलो. 5व्या दिवशी कॉट, गादी, मच्छरदाणी, टेबल, रायटिंग टेबल लॅम्प, असं सगळं आलं. चांगल्या प्रकारचं जेवण येत होतं. त्या तुरुंगात संघाचे लोक पुष्कळ होते, त्यांना त्यांच्या शिबिरांचा अनुभव आहे. त्यामुळे त्यांनी जेलरला सांगितलं की तुम्ही शिधा आमच्याकडे द्या, आम्हीच स्वयंपाक करतो. त्यामुळे एकदम ब्राह्मणी पद्धतीचं जेवण सकाळ संध्याकाळ. आणि पुन्हा एक मापावर तूप आठवड्याला दिलं जायचं. ते इतकं जमा व्हायचं की तुपात वडे, तुपात भजे वगैरे वगैरे. मी तुम्हाला सांगतो आमच्यातले अनेक जण 2-2 पट आपलं वजन वाढवूनच बाहेर आले. आणीबाणी छळ झाला नाही. कुणीतरी सांगितलं की राजमाता विजयाराजांच्या शिंद्यांचा छळ झाला. मी राजमातांचा सोबत नंतर प्रवास केला आहे अनेकदा. त्यांना मी विचारलं, तेव्हा म्हणलं असं काही झालं नाही, मला डाकबंगल्यात ठेवलं होतं. पण मीच त्यांना सरकारला असं म्हणाले की मला डाकबंगल्यात ठेवता, मी इथे एकटी राहते, त्रास होतो, बोलायला कोणी नाही, त्यापेक्षा माझे लोक जिथं आहेत तिथं मला जाऊ द्या. मी स्वतःहून तिहारच्या तुरुंगात गेले असं त्या म्हणाल्या. जयप्रकाश यांच्या बाबतीत सुद्धा सांगितलं पाहिजे. सुटल्यानंतर निवडणुका झाल्या, इंदिरा गांधीचा पराभव झाला. जयप्रकाश इंदिरा गांधींना भेटायला गेले आणि भेटायला गेल्यानंतर त्यांनी तिला काय म्हणावं, ते म्हणाले, मैं कांग्रेस की अध्यक्षा को मिलने नहीं आया हूँ, मैं मेरी इंदू को मिलना है. एवढा त्यांचा आणि नेहरूंचा घरोबा आणि खाजगी संबंध जिव्हाळ्याचा होता. 26 जानेवारी 1977ला आणीबाणी उठवली गेली. निवडणुका झाल्या, त्यात इंदिरा गांधींचा पराभव झाला आणि आमचे सगळे पुढारी दिल्लीत जाऊन बसले आणि मारामाऱ्या करून त्यांची आत्महत्या झाली 1980मध्ये. हा बाह्यचा इतिहास आहे. इंदिरा गांधींनी जी आणीबाणी आणली ती 352व्या कलमान्वये आणली. 352व्या कलमामध्ये 3 कारणं दिलेली होती. एक, परशत्रूचं आक्रमण होण्याचा धोका असेल तर. दुसरं, प्रत्यक्ष युद्ध सुरू झालं असेल तर. आणि तिसरं, अंतर्गत अंधाधुंदी असेल तर आणीबाणी राष्ट्रपती घोषित करतील. त्याप्रमाणे ती आणीबाणी घोषित झाली. पण एका कारणाचा आपण उल्लेख करायला पाहिजे. आणीबाणी जाहीर होण्यापूर्वी 74 पासून 75 पर्यंत जे वातावरण या देशामध्ये होतं त्याचाही विचार केला पाहिजे. या वातावरण तापायला सुरुवात गुजरातमध्ये झाली. चिमणभाई पटेलांचं सरकार होतं. त्या सरकारविरुद्ध तिथं संघप्रणित संघटनांनी आंदोलन सुरू केलं. पुढे त्या आंदोलनामध्ये बाकीचे पक्ष संघटना सामील झाल्या आणि त्याला जनआंदोलनाचं स्वरूप आलं. जयप्रकाश नारायण ते आंदोलन बघायला गेले आणि त्या आंदोलकांनी जयप्रकाशांच्या गळ्यात नेतृत्वाची माळ घातली आणि जयप्रकाशही त्यांनी नेतृत्व स्वीकारलं. जयप्रकाशांनी नेतृत्व स्वीकारल्याबरोबर त्या आंदोलनाला राष्ट्रीय स्वरूप आलं. मग ते बिहारमध्ये सुरू झालं, ओरिसामध्ये सुरू झालं. आणि आणीबाणी वाईट होती हे मी मानतो. पण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे वास्तव म्हणून, या आंदोलनामधल्या काही गोष्टी अतिशय वाईट होत्या. उदाहरणार्थ 20 दिवस रेल्वे बंद होती. रेल्वे बंद होती म्हणजे लाईफलाईन बंद होती या देशाची. वेगवेगळ्या भागामध्ये उपासमार सुरू झाली होती.
आणि त्याहून सगळ्यात वाईट गोष्ट अशी की जयप्रकाशांनी लष्कराला आवाहन केलं सरकारचे आदेश ऐकू नका म्हणून. ते असं म्हणाले की बेकायदा आदेश बांधू नका. आणि बेकायदा ठरवणार कोण? पुन्हा लष्करच. एखाद्या देशाच्या लष्कराला तुम्ही सरकारचे आदेश ऐकू नका असं म्हणणं म्हणजे सरकारविरुद्ध बंड करा असं म्हणणंच आहे. जयप्रकाशांना मी वंदन करणारा माणूस आहे, फार मोठा माणूस होता. पण कधीतरी आपण जयप्रकाशांची प्रकृतीही समजून घेतली पाहिजे. मुळातले कम्युनिस्ट अमेरिकेत असताना भारतात आल्यानंतर समाजवादी, मग काँग्रेस समाजवादी होऊन काँग्रेसमध्ये शिरले. 52 साली समाजवादी पक्षाने निवडणुका लढवल्या, त्यात भुईसपाट झाले. ते भुईसपाट झाल्यानंतर त्यांना इतकं फ्रस्ट्रेशन आलं की ते भूदानाच्या चळवळीत गेले. भूदानाच्या चळवळीत काँग्रेसकडून पराभूत झालेले किती लोक गेले किंवा भूदानाच्या चळवळीला काँग्रेसने किती लोक पुरवले आजच्या भाषेत याचा आपण हिशेब केला पाहिजे. आपल्या दादा धर्माधिकाऱ्यांच्यापासून नावं देता येतात. फार स्पष्टपणे काही गोष्टी बोलल्या पाहिजे. नीला आता बोलायला काय हरकत आहे. तर जयप्रकाश नारायण हुरळल्यागत झाले थोडेसे आणि त्यांच्या मागे देश गेलेला दिसला. याचं कारण असं आहे की 71 इंदिरा गांधींचं राज्य या देशामध्ये होतं. 71 इंदिरा गांधी 352 जागा जिंकून निवडून आल्या होत्या. म्हणजे 2/3पेक्षा जास्त बहुमत होतं त्यांना लोकसभेमध्ये. पण त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये जी डावी माणसं शिरली, कुमार मंगलम सारखी किंवा सिद्धार्थ शंकर रे हे त्यांचे एक मोठे सल्लागार झाले होते. तो वादग्रस्त माणूस होता. या माणसांचा सल्ला जयप्रकाशांचा हा असा त्यांच्या नेतृत्वात सुरू झालेला अतिरेक आणि सगळ्यात चमत्कारिक गोष्ट म्हणजे या आंदोलनाचा उजव्या प्रवाहांनी म्हणजे संघाच्या प्रवाहांनी घेतलेला फायदा, तो ज्या पद्धतीनं त्यांनी घेतला तो आपण लक्षात घेतला पाहिजे. कधीतरी काही गोष्टींची चर्चा आपण करत नाही. माणसं धर्मांध जशी असतात ना तशी विचारांधही असतात. जयप्रकाशांच्या आंदोलनाचे सचिव कोण होते? मधुलिमय. पण सगळ्यात महत्त्वाचे सचिव होते नानाजी देशमुख. आणि नानाजी देशमुख यांनी जयप्रकाशांचे प्राण बिहारच्या लाठी हल्ल्यात वाचवले. त्यामुळे जयप्रकाशांचा त्यांच्यावर सर्वाधिक विश्वास. नानाजी देशमुख कोण होते? अनेकांना धक्का बसेल मी जर सांगितली एक गोष्ट तर नानाजी देशमुख हे गोडसेला पिस्तूल पुरवणारे होते. गोडसेला पिस्तूल पुरवणारा 8वा आरोपी गोडसे आपले नानाजी देशमुख होता. संशयाचा फायदा मिळून जी माणसं सुटली त्यात सावरकर आणि नानाजी देशमुख होतात. इतक्या अतिरेकी भूमिका असणारी माणसं जयप्रकाशांच्या आंदोलनातही होती. आणि जयप्रकाशांच्यासारखा ज्ञानवंत विवेकी समाजवादी भूमिका जगलेला माणूस आयुष्यभर इतकं कसा या माणसांच्या आहारी गेला की ते अलाहाबादला संघाच्या शाखेत गेले आणि तिथं जाऊन त्यांनी संघाच्या लोकांनी आमच्या आंदोलनात यावं असं आवाहन करून आले. एक गोष्ट इथं सगळी विचारवंत माणसं बसली आहेत म्हणून सांगतो. मी अनेक दिवसांपासून एका गोष्टीचा फार गंभीरपणे विचार करत आलो आहे. या देशाच्या राजकारणामध्ये 3 प्रवाह आहेत. एक डावा, एक उजवा आणि एक मध्यम. यातल्या मध्यम प्रवाहाचं नेतृत्व काँग्रेसकडे, डाव्यांचं कम्युनिस्टांकडे आणि समाजवाद्यांकडे, उजव्यांचं संघाकडे. आता यातलं खरं वैर कोणात असावं? उजवे आणि डावे यांच्यात
पण तुम्ही कधी उजव्यांना डाव्यांवर टीका करताना पाहिलाय? नाही. किंवा डाव्यांना उजव्यांवर टीका करताना कधी पाहिलाय? तेही बिघाड. सगळे मिळून मध्यम मार्गाला कमजोर करण्याचा प्रयत्न करतात. उजवे सुद्धा काँग्रेसवर टीका करतात, डावे सुद्धा काँग्रेसवर टीका करतात. त्यानं आपले खरे शत्रू कोण आहेत हे या मध्यम मार्गामुळे कधी समजलंच नाही. कधी कधी तर मला आश्चर्य याचं वाटतं की डावे आणि उजवे एकत्र आलेले आहेत. ते अनेकदा आले, 67च्या निवडणुकीत आले. मनमोहन सिंगांच्या विरोधात त्यांनी जेव्हा तो विश्वासदर्शक ठराव आणला तेव्हा अडवाणी आणि प्रकाश करात एकत्र आले. तर डावे आणि उजवे एकत्र येऊ शकतात. 2009 मध्ये. प्रश्न असा आहे की डाव्यांना काँग्रेसच्या रागापायी अँटी काँग्रेसिझम हा जो एक नवाच वाद आपल्या देशाच्या राजकारणामध्ये डॉक्टर राम मनोहर लोहिया या विद्वान माणसाने निर्माण केला, त्याचा परिणाम असा की डावे आणि उजवे एकत्र येतात. पण डाव्यांना मध्यम मार्गाला मदत करावीशी वाटत नाही आणि उजव्यांना तर कोणालाच मदत करावीशी वाटत नाही. हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळं मी जयप्रकाशांच्या बाबतीत आदर बाळगून सुद्धा काही गोष्टी फार स्पष्टपणे पाहतो. एक कम्युनिस्ट माणूस इथपर्यंत कसा येतो आणि तरीही तो सहृदय असतो. त्याचं मोठेपण आहे, तो सहृदय असतो. कदाचित सहृदय माणसं सगळीकडे पाघरतात का काय असं मला कधी कधी वाटतं. जयप्रकाश त्यातले होते का काय? पण गांधी होता ना मोठ्या हृदयाचा, तो असा पाझरला नाही. त्यामुळं ही सुद्धा गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जयप्रकाशांच्या आंदोलनामध्ये सुद्धा एक अतिरेक काही माणसांनी आणला, पर्टिक्युलरली जॉर्ज फर्नांडिस. डायनामाइट, रेल्वेचा संप. त्यावेळेस जो इंदिरा गांधींचा दबदबा होता की इंदिरा इज इंडिया आणि इंडिया इज इंदिरा असं म्हटलं जायचं. आणि मग 19 महिन्यांचा जो पूर्ण काळ आला आणीबाणीचा, तर त्याला लोकांनी वेगवेगळं नाव दिलं. तुम्ही आता अंधार पर्व म्हणाले. काही जणांनी सांगितलं की इंदिरा गांधी एक स्त्री म्हणून त्यांनी जी आणीबाणी लावली त्याला त्यांनी मातृपर्व असं सुद्धा म्हटलं. तर विनोबा भावे म्हणाले की अनुशासन पर्व आहे. दादा धर्माधिकारी म्हणाले की दुःशासन पर्व आहे. तर आता हे 3 शब्द आणि तुम्ही म्हटलेला एक शब्द अंधार पर्व, याच्यापैकी आणीबाणीचं वर्णन करण्यासाठी कोणता शब्द नेमकेपणाने जास्त चांगला राहील असं तुम्हाला? आणीबाणीचा विनोबांनी अनुशासन पर्व म्हटलं की नाही याविषयी वाद आहे. याचं कारण असं की विनोबा असं कोणाजवळ म्हणाले, तो वसंत साठे यांच्याजवळ म्हणाले आणि वसंत साठे बाहेर येऊन म्हणाले सभेत की विनोबा हे अनुशासन पर्व आहे असं म्हणतात. आणि त्याबरोबर सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. बिहारकडून आलेले लोक उठून चालले गेले सभेतून. तर विनोबांनी अनुशासन पर्व म्हटलं की नाही याविषयी संशय आहे. दुसरा कोणता? दुसरा होता मातृसत्ता. असा आहे, जे लाचार लोक असतात की नाही ते कशालाही काहीही नावं देतात. इंदिरा इज इंडिया. हे देवकांत बरुआ. देवकांत बरुआ हा कोण माणूस होता? त्याला काँग्रेसचं अध्यक्षपद दिल्यामुळे या नावाचा माणूस जगाच्या पाठीवर आहे हे आपल्याला समजलं तरी, नाही तर समजलंही नसतं. पण आता मोदीच्याही आरत्या तशाच करतायत ना लोक. मोदीच्याही आरत्या तशाच करतायत. तोच एक तारणहार, तोच एक पालनहार असं म्हणत आहेत ना त्याला. आणि लाचारांनी कुणाला कोणती नावं द्यावी हा फार, आणि ती आपण किती गंभीरपणे घ्यायची, आणि अशी तुम्ही तर घ्यायचीच नाही अजिबात. महत्त्वाचा मुद्दा असा आहे
की आणीबाणीसारख्या काळामध्ये लोकांच्या मूलभूत अधिकारांवर जे आक्रमण होते आणि लोकांचा जो गळा दाबला जातो ते कधी होऊ नये, एवढाच त्याचा खरा भाग आहे. मग तुम्ही त्याला अंधार पर्व म्हणा, दुःशासन असा आहे. दादा धर्माधिकारी म्हणाले. दादा धर्माधिकारी सर्वोदयामध्ये 2 तट पडले होते. एक तट जयप्रकाशांच्या बाजूनं होता, एक तट जयप्रकाशांच्या विरोधात होता. दादा धर्माधिकारींचा मुलगा जयप्रकाशांच्या बाजूनं होता. तुम्हाला आठवत असेल तर आणीबाणी संपल्यानंतर जयप्रकाश नागपूरला आले होते पॅरोलवर असताना, तेव्हा ते दादा धर्माधिकारींच्या घरी उतरले. तर दादा धर्माधिकारी घर सोडून निघून गेले. पण चंद्रशेखर धर्माधिकारींनी त्यांना आणि चंद्रशेखर धर्माधिकारी तेव्हा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होते. ते म्हणाले माझ्या घरात जर जयप्रकाश उतरू शकत नसेल तर उच्च न्यायमूर्तीपद मी सोडून देईन. घराघरातही असे वाद होते. त्यामुळं ते दुःशासन पर्व म्हणावं तर बायकांच्या साड्या अलीकडे ओढल्या गेल्या ना. आजच्या पर्वात रस्त्यात स्त्रियांची अब्रू आत्ता घेतली गेली ना. पहिलवान पोरींना रस्त्यावरून फरफटत कुणी नेलं कपडे धरून, आत्ता गेलं ना. आणि ज्यांनी नेलं तो आमदार होता, खासदार होता, त्याच्या पोराला तिकीट दिलं परवा. असं आहे. विशेषणं चिकटवायची तर कोणतीही चिकटवता येतात. त्यामुळं अनुशासन पर्व वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या त्या माणसांनी त्यांच्या त्यांच्या मानसिकतेप्रमाणे त्या काळामध्ये उच्चारलेल्या आहेत. मी आणीबाणीचं समर्थन अजिबात करत नाही. आपल्या माणसांपासून 14 महिने 15 महिने दूर राहणं, तुरुंगात राहणं ही किती भयानक गोष्ट आहे ही मी अनुभवली आहे. पण या देशाचे नेते 13-13 वर्ष तुरुंगात राहिले. गांधी राहिले, नेहरू राहिले, पटेल राहिले, मौलाना राहिले. कसे राहिले असतील हे लोक याची मी कल्पना करत होतो. अशी एका तुरुंगवासामध्ये नेहरूंना वर्षभर एकांत कोठडीत ठेवलं होतं. त्या कोठडीच्या वर एक छोटीशी खिडकी होती, छिद्र होतं, त्यातून त्यांना आकाश दिसत होते. ते पक्षी मोजत होते किती दिवस किती पक्षी आज गेले वरून. एक खार आली त्यांच्या बराकीमध्ये आणि ती त्यांची मैत्रीण झाली. ती नेहरूंच्या गुडघ्यावर बसायची आणि त्यांची करमणूक करायची. मी नेहरूंवर जे पुस्तक लिहिलं आहे ना, मी त्या खारीला अर्पण केलं. असं अद्भुत आहे ना हे. काय आहे या माणसाने भोगलं ना. आम्ही कधीतरी तुरुंगात जाऊन आलाही पाहिजे विलासभाऊ. चांगलं असते ते. मी त्या तुरुंगातून सुटल्यानंतर एकदा पुन्हा गेलो होतो. मीरा बोरवणकर तेव्हा जेलर होत्या. मी त्यांना म्हणालो आतून पाहता येईल का मला. त्या म्हणलं मी घेऊन जाते तुम्हाला. त्यांनी मला तो फिरून दाखवला. म्हटलं मला एखाद्या वेळेला वाटलं की इथं येऊन राहावं कारण नाशिकची हवा फार चांगली आहे, तर तुम्ही मला ठेवाल का. त्या म्हणलं ते काही माझ्या हातात नाही, एखादा गुन्हा बिन्हा करा आणि या. स्वातंत्र्य मिळालं तर स्वतंत्र भारतातील पहिला अतिरेकी म्हणून आपण नथुराम गोडसेकडे पाहतो. तसंच स्वतंत्र भारताला अंधकारमय करणारी, लोकशाहीला काळीमा फासणारी पहिली आणीबाणी म्हणून 1975ची आपण ही आणीबाणी पाहतो. तर तुम्ही आता इतके वर्ष हा सगळा राजकीय प्रवास भारताचा पाहताय, संपादक म्हणून काम केलं तुम्ही, एक वेगळ्या डोळ्यांनी या सगळ्या गोष्टी आणि कानांनी वेगवेगळ्या गोष्टी ऐकता. तर पहिली आणीबाणी ती असेल तर दुसरी आणीबाणी कोणती आहे? आज काय आज घोषित नाही आहे, पण घोषणा न करताही आणीबाणी आणता येते ना. सरकारच्या जवळ इतकी शस्त्र आहेत. ईडी आहे, इन्कम टॅक्स आहे, CBI आहे, IB आहे, काहीही करता येते ना.
महाराष्ट्र सरकारने आता विधानसभेत एक मागच्या शेवटच्या दिवशी विधेयक आणलं, त्यामध्ये सरकार आणि प्रशासन यांच्याविषयी अप्रियता निर्माण होईल असं भाषण करणे किंवा लिहिणे हा गुन्हा असेल, 3 वर्षाच्या सक्त मजुरीची शिक्षा असेल आणि मालमत्ता जप्त करता येईल संबंधित माणसाची. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, तो कायदा झाला नाही, नाही तर आपण सगळे जाऊ शकतो त्यात 3 वर्षासाठी तुरुंगामध्ये. त्याच्या विरुद्ध आज वर्धेला धरणे आंदोलन झालं, तिथे जाऊन आलो मी आत्ता इथे येण्यापूर्वी. प्रश्न असा आहे की आणीबाणी न आणता सुद्धा किंवा घोषित न करता सुद्धा सरकार आपला गळा आवळू शकते. एक उदाहरण आहे, राहुल गांधी या माणसानं 4000 किलोमीटरची पैदल यात्रा केली कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत. एकाही प्रस्थापित वर्तमानपत्राने त्याची 4 ओळीची बातमी छापली नाही. पूर्व पश्चिम गेला, त्याचीही बातमी नाही. 43 माणसं बेपत्ता आहेत विचारवंत गुजरातमध्ये. 3 मुख्यमंत्री तुरुंगात एका वेळी. त्या विनेश फोगाट सकट सगळ्या कुस्तीगीर महिला ज्या परदेशातून पदकं घेऊन आल्या होत्या, त्यांना फरफटत नेलं मैदानावरून, त्याची बातमी नाही. मी 20 वर्ष 1920 पर्यंत 2020 पर्यंत संपादक होतो. त्याच्या आधी मी सारं लिहित असे. माझ्यापर्यंत कधी आणीबाणी आली नाही, पण माझ्या असं लक्षात यायला लागलं की माझ्या लिखाणामुळे संपादक मालक अडचणीत येत आहेत. पण जाहिराती बंद करू शकतात ना, आणि जाहिरातीशिवाय वर्तमानपत्र जगूच शकत नाही. तुम्हाला एक गंमत सांगतो, उदाहरण गणित. आता हा आमचा श्रीमंत माने लोकमतचा संपादक बसलाच आहे इथं. आपण जे दैनिक लोकांच्या हाती देतो ना, त्याच्या कागदाची किंमत 14 रुपये, आपण ते 3.5 रुपयात 4 रुपयात देतो. ते हा जो डिफरन्स आहे 10-12 रुपयाचा, हा जाहिरातीमुळे भरून निघतो. म्हणून गळ्यापर्यंत जाहिराती, त्याही पहिल्या पानावर, पूर्वी येत नसत. आणि सरकारने मनात आणलं तर काय, उद्योगमंत्री फक्त सांगायची देर असते एका उद्योगाला की जरा बंद करा या वर्तमानपत्रात जाहिराती, मग सरकारच्या बाजूनेच लिहायचं, मग मोदीचेच फोटो छापायचे. एकनाथ शिंदे काय आहे, मला अजूनपर्यंत समजलाच नाही तो माणूस काय आहे. तो राजकीय दरोडेखोर म्हणणं हा आता अपराध आहे. तर एनिवे, ही माणसं यांच्या पहिल्या पानावर फोटो. आजपर्यंत मी संपादक असेपर्यंत म्हणजे अगदी 2017-18 पर्यंत कधीही कोणत्या उद्योगपतीचे फोटो आम्ही पहिल्या पानावर छापले नाहीत. परवा अंबानीच्या इथल्या लग्नाला जणू काही नॅशनल फेस्टिवल असल्यासारख्या बातम्या त्याच्या. हा आहे का हा प्रकार? 80 साली अपेक्षेप्रमाणे मोरारजींचं सरकार गेलं, मग चरणसिंगांचं सरकार गेलं. त्यानंतर पुन्हा इंदिरा गांधी निवडून आल्या, आणि निवडून कशा आल्या? 71च्या निवडणुकीत 352 जागा, 80च्या निवडणुकीत 353 जागा, 1 जागा जास्त. आणि आता एक गोष्ट धक्का बसण्यासारखी सांगतो, त्या निवडणुकीत संघाने इंदिरा गांधींना मदत केली. ही गोष्ट विलास भाऊंना कदाचित माहीत असेल. संघ इंदिरा गांधींच्या मागे आणीबाणी ज्या वर्षात लागली त्याच वर्षाच्या डिसेंबरपासून लागला होता की तुम्ही आणीबाणी उठवा, आम्ही तुम्हाला मदत करायला तयार आहोत. आपल्यापैकी किती लोकांना हे माहिती आहे की नोव्हेंबरमध्ये इंदिरा गांधींच्या बाजूनं सुप्रीम कोर्टाने निकाल दिला. नोव्हेंबरच्या मध्याला बाळासाहेब देवरसांनी येरवडा तुरुंगातून इंदिरा गांधींना अभिनंदनाचं पत्र लिहिलं, तुमच्या बाजूनं निकाल लागला, मी तुमचं अभिनंदन करतो. तुम्ही लाल किल्ल्यावरून जे भाषण केलं
ते आम्हाला फार आवडलं आणि तुम्ही जी आणीबाणी आणली त्यामुळे आम्हाला हवी तशी शिस्त या देशात आली आहे. प्रशासन चांगलं काम करत आहे, गाड्या वेळेवर धावत आहेत आणि समाजालाही एक प्रकारची शिस्त लागली आहे. सो आम्ही तुमचं अभिनंदन करतो. इंदिरा गांधींच्या पत्राला उत्तर दिलं नाही. त्यांनी दुसरं पत्र त्याच महिन्यात पुन्हा लिहिलं. त्या पत्रामध्ये मात्र त्यांनी हे म्हटलं की तुम्ही संघावरची बंदी उठवा. कारण संघ या आंदोलनामध्ये स्वतःहून पडला नाही, जयप्रकाशांनी आम्हाला यात ओढलाय. हां, हे बाळासाहेब देवरसांचं पत्र आहे की संघाला जयप्रकाशांनी यात ओढला आहे म्हणून आम्ही यात आलो. आमचा या व्यवस्थेला विरोध नाही, तुम्ही संघावरची बंदी उठवा. पुढे ते असं म्हणतात की जर तुम्ही ही बंदी उठवली तर आम्ही तुमच्या आणीबाणीला पाठिंबा देऊ. हा जो भाग आहे पत्रांचा, हा HY शारदा प्रसाद केंद्र सरकारचे माहिती आयुक्त जे आहेत त्यांनी लिहिलेला आहे. आणि त्यांचा मुलगा रवी प्रसाद हा आता ते यूट्यूबवर आणि फेसबुकवर सांगतोय. पुढे आणखी एक गोष्ट सांगितली पाहिजे. आपल्या व्यवस्थासुद्धा तर अशा आहे, आपले पुढारी, आपल्या संघटना, त्यांची मानसिकता ही अशी. पुढे असं आहे की 1976च्या डिसेंबर महिन्यात भाऊराव देवरस म्हणजे बाळासाहेबांचे सख्खे भाऊ, मोरोपंत पिंगळे, दत्ताजी डिडोळकर, एकनाथ शिंदे, एकनाथ माफ करा त्या माणसाचा असा अपमान नव्हता करायचा, रानडे, या चौघांनी 10 जनपथवर जाऊन सांगितलं की तुम्ही संघावरची बंदी उठवा, आम्ही तुम्हाला पाठिंबा द्यायला तयार आहोत. तर हा जो व्यवहार आहे तर त्यांनी लेखी मागितलं, त्यांनी लेखी दिलं. ते जे लेखी पत्र आहे त्याला प्रपोजल, प्रस्ताव असं म्हटलेलं नाही, डॉक्युमेंट ऑफ सरेंडर असं म्हटलं आहे. हा शब्द लक्षात, डॉक्युमेंट ऑफ सरेंडर. भाऊराव देवरस, एकनाथ रानडे, बाकी भारतीय मजदूर संघाचे प्रमुख दत्ताजी नाही ठेंगडी, दत्तोपंत ठेंगडी, ही माणसं होती त्यात. यांनी हे लिहून दिलं आहे. पण यात मला आश्चर्य वाटलं नाही. याचं कारण माफी मागण्याची परंपरा ती जुनी आहे त्यांची. ती 1910 पासून सुरू झाली. गांधीजींच्या खुनानंतर जी अटक झाली होती त्यानंतरही वल्लभभाईंकडे बाबूराव वैद्यांनी संपादित केलं आहे ना पत्रावर. संघाने नेहरूंना पत्र लिहिलं की आम्हाला तुमच्याशी चर्चा करायची संघावर बंदी असताना. तेव्हा नेहरूंचं पत्र आहे त्यांना की याविषयीचा सगळा पत्रव्यवहार आणि बोलणे आपण सरदार पटेलांशी करावी, गृहमंत्री म्हणून तो त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे ही परंपरा जुनी आहे, त्याचं आपण आश्चर्य वाटून घेण्याचं काही कारण नाही. वर्षानुवर्ष तुरुंगात राहणारे आणि माफी न मागणारे गफारखानांसारखे लोक फार थोडे असतात जगात. नेल्सन मंडेला 27 वर्ष तुरुंगात होता ना, नाही मागितली माफी, स्वातंत्र्य घेऊनच बाहेर आला तो. गांधी नाही मागितले, 13 वर्ष होता तुरुंगात. इथं दक्षिण आफ्रिकेतही तुरुंग, कस्तुरबा होते तुरुंगात, नेहरूंची आई तुरुंगात होती, त्यांची बायको TB असताना तुरुंगात होती. तर तुरुंगात असण्याच्या हुशारक्या फार मारण्याचं कोणी कारण नाही. तुरुंगात असताना, आम्ही तुरुंगात असतानाही आमच्यासमोर यायचे ना प्रपोजल्स की तुम्ही माफी मागा, आम्ही तुमची सुटका करतो. माफी मागितली ना नाही, आता कशाला नावं घ्यायची त्यांची. पर्टिक्युलरली यामधल्या एकनाथ रानडे यांचे इंदिरा गांधींशी संबंध फार चांगले होते. विवेकानंद स्मारकाची जागा इंदिरा गांधींनी दिली त्यांना.
आणि ती देत असताना मद्रासमधल्या तामिळनाडूमधल्या काँग्रेस पक्षाच्या विरोधाची पर्वा त्यांनी केली नाही. ही गोष्ट इंदिरा गांधी आणि एकनाथजी रानडे यांना जवळ आणणारी होती, हे आपण लक्षात घ्या. हे काही राजकारणातली दुश्मनी खाजगीत करणारे इतके लहान लोक नव्हते ना ते आपल्यासारखे. आम्ही राजकारणातली दुश्मनी खाजगीतही करतो, ते नव्हते तसे. आणि इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवण्याचं हे डॉक्युमेंट ऑफ सरेंडर हे एक कारण, आणि दुसरं महत्त्वाचं कारण मला सांगितलं पाहिजे ते इंदिरा गांधींच्या व्यक्तिमत्वामध्ये. इंदिरा गांधी मनानं हुकुमशहा कधीच नव्हत्या, कधीच नव्हत्या. त्याशिवाय जयप्रकाश त्यांना भेटायला गेले नसते. मी माझं उदाहरण सांगतो. मी तुरुंगात होतो. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मी जेव्हा त्यांना पहिल्यांदा भेटलो तेव्हा त्यांच्याशी बोलताना मी त्यांना माजी म्हणालो. तेव्हा शांताराम पोटदुखे आपले चंद्रपूरचे खासदार काँग्रेसचे बाजूला उभे होते. ते मला बाहेर आले तेव्हा तू त्यांना माजी म्हणाला म्हणे, तू त्यांच्या तुरुंगात. अरे म्हटलं त्या बाईच्या व्यक्तिमत्वामध्ये आहे ना ते मातृत्व. हे मी नाही म्हणत, हे तर जुल्फिकार अली भुट्टो म्हणाले. इंदिरा गांधींच्या व्यक्तिमत्वामध्ये मातृत्व आहे. 71च्या युद्धामध्ये भारतानं पाकिस्तानचा प्रदेशही घेतला होता आणि त्यांचे 80,000 सैनिकही तुरुंगात ठेवले होते. सिमला कराराच्या वेळी त्यावर बेनझीर भुट्टोनी अतिशय अप्रतिम पुस्तक लिहिलं. तेव्हा वाटाघाटी तुटण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा इंदिरा गांधींनी असं प्रपोजल ठेवलं की या दोनपैकी तुम्हाला काय पाहिजे, जमीन पाहिजे की लोक पाहिजेत तुमचे. तर जुल्फिकार अली भुट्टो म्हणाले मी तुम्हाला उद्या विचार करून सांगतो, माझ्या लोकांशी चर्चा करून. दुसऱ्या दिवशी ते आले आणि ते म्हणाले की तुम्ही आमची जमीन परत द्या, माणसं राहू द्या. तर परत गेल्यानंतर तिथल्या पत्रकारांनी त्यांना विचारलं की तुम्ही माणसं सोडून दिली 80,000. तेव्हा जुल्फिकार अली भुट्टो जे म्हणाल ते की आफ्टर ऑल शी इज ए मदर, ती 80,000 पोरं तुरुंगात नाही ठेवणार. हे शत्रूनं दिलेलं सर्टिफिकेट आहे, माझं नाही आहे. कधीतरी आपण ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत आणि विधायक दृष्टीनेही पाहिल्या पाहिजेत. सगळ्या गोष्टींकडे नकारात लोक मला म्हणणार ना तू तुरुंगात होता आणि तरी तू नाही होतो ना, ते भोगलं आहे मी. या देशामध्ये कधी आणीबाणी येऊ नये, या देशामधल्या नागरिकांचे अधिकार कधी जाऊ नयेत, त्यात घालता आली तर भर घातली पाहिजे, भर घातली पाहिजे, वाढवले पाहिजे, त्या सुरक्षित केलं पाहिजे. तसं होत नाही दुर्दैवानं. सर, आणीबाणीमध्ये बऱ्याच जणांनी, संघाच्या लोकांनी माफीनामे लिहून दिले असं तुम्ही सांगितलं. संघाच्या उच्च पदस्थ नेत्यांचा तसा आणीबाणीला विरोध नव्हता असं तुम्ही सांगितलं. इव्हन बाळासाहेब देवरसांनी जे पुस्तक लिहिलं आहे हिंदू संघटन और सत्तावादी राजनीती, याच्यामध्ये सुद्धा त्यांनी लिहिलं की आमचा त्याला विरोध नाही. मग आणीबाणीमध्ये जे जेलमध्ये होते त्या लोकांना पेन्शन देण्याची योजना जी सरकारने सुरू केली त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मध्य प्रदेश सरकारने सुरू केली, महाराष्ट्रातही सुरू झाली नाही, महाराष्ट्रात सुरू झाली नाही सुदैवानं. पण मध्य प्रदेशामध्ये तेव्हा सुरू झाली जेव्हा BJPचं सरकार होतं. महाराष्ट्रातही नाही. महाराष्ट्रात सुरू झाली आहे. अरे मग मी अर्ज नाही केला अजून. माझ्या मित्राला वडिलांच्या आगेसमध्ये पेन्शन मिळते. अरे वा, माझ्या मित्राच्या आईला वडिलांच्या आगेसमध्ये पेन्शन मिळते. मला मिळवून द्या यार. एनिवे काय आहे आता असं आहे, जेव्हा धायकुतीला येते ना सत्ता तेव्हा मग ते सगळं करतात. अडचण अशी आहे की लोकांची मधलं लालच पैसे मिळवण्याचं कोणत्याही मार्गाने, याचाही फायदा सत्तावाले घेतातच.
धर्मांधताच एक प्रकारची हुकुमशाही नाही आहे का, याचं मला तुमच्याकडून उत्तर पाहिजे आहे. कारण की हिंदुत्व ही धर्मांधतेची एक भाषा, मुस्लिमत्व कट्टरवादी ते पण तसंच आहे जसं हिंदुत्व आहे. ते हिंदुत्व म्हणजे भारतीयत्व नाकारणारच आहे जवळपास. भारतीयत्व असणं महत्त्वाचं नाही, हिंदुत्व असलं पाहिजे. मग भारतीयत्व जणू काही हिंदुत्वाचा गरीब चुलत भाऊ आहे असं चित्र निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून याबद्दल पण तुम्ही सांगा, कारण की माझं असं मत आहे की धर्मांधतासुद्धा एक प्रकारची हुकुमशाही आहे. आपल्यावर किती लोकांची हुकुमशाही आहे? पहिली हुकुमशाही धर्माची, आणि धर्माची हुकुमशाही ही केवळ कायद्यापुरती मर्यादित नाही, सबंध आयुष्यावर ती हुकुमशाही चालते. आणि एका आयुष्यावर नाही, 7 आयुष्यावर चालते अशी आपली श्रद्धा आहे. मागच्या जन्मावरही चालली, या जन्मात चालते, पुढच्याही अनेक जन्मात. हे सर्व धर्मांमध्ये आहे. आणि जगातला कोणताही धर्म गरिबांना आणि स्त्रियांना न्याय देत नाही. मी एक उदाहरण सांगतो वाईट. 4थ्या शतकामध्ये पोपनी हे जाहीर केलं की स्वतंत्र विचार करणारी स्त्री ही चेटकीण आहे आणि प्रत्येक चेटकीण वध्य आहे, म्हणून ती जाळली पाहिजे. युरोपमध्ये 1000 वर्षामध्ये 50 लाख स्त्रिया जाळल्या गेल्या, 50 लाख. पण आपण त्यांना दोष देण्याचं काही कारण नाही. सतीच्या नावावर आपणही तितक्याच स्त्रिया जाळल्या आहेत. आपल्यापैकी काही लोकांनी जर बिकानेरला भेट दिली असेल तर 37 मंदिरं पाहिली मी सतीची, एवढी एवढी. त्या गावानं किती बायका जाळल्या असतील, मन फाटून जाते. माझ्यासोबत माझी पत्नी होती, ती मला म्हणाली आपल्या घरी बिकानेरचा कोणताही पदार्थ यापुढे येता कामा नये. सगळ्या धर्मांनी हे केलं आहे. नंबर 1 धर्म. आता यांचा प्रश्न मगाशी, धर्म आणि राजकारण हे कधीही एकत्र येता कामा नये, ते येऊ नये असा विचार म्हणजे सेक्युलरिझम. सेक्युलरिझम हा शब्द विधायक आहे. धर्मनिरपेक्षता हे त्याचं भाषांतर नाही, कारण धर्मनिरपेक्षता हा नकारात्मक शब्द आहे. धर्म वाचूंचं राजकारण. सेक्युलरिझम म्हणजे माणुसकी. ज्यांनी हा शब्द आधुनिक अर्थानं वापरला त्याचं नाव आहे जॉन होलिओक. त्यांनी सेक्युलरिझमचा अर्थ असा सांगितला की सेक्युलरिझम म्हणजे काय, तर सेक्युलरिझम म्हणजे ज्या नीतिमूल्यांच्यामुळं माणसांच्या जातीचं सर्वोच्च कल्याण होतंय त्या मूल्यांचा धर्म म्हणजे नीतिधर्म, म्हणजे सेक्युलरिझम. म्हणजे सेक्युलरिझम म्हणजे नीतिधर्म, धर्माची नीती नाही. कारण धर्माची नीती समाजामधल्या मोठ्या वर्गाला गावकुसाच्या बाहेर ठेवते, स्त्रियांना न्याय देत नाही, त्यांना जाळते. मुसलमान धर्मामध्ये राजांबरोबर त्यांच्या राण्या गाडल्या जायच्या ना. कोणता धर्म स्त्रियांना न्याय देतो? बोलू नये, काही लोकांना वाईट वाटतं, पण बुद्धाच्या भिक्षू संघामध्ये स्त्रियांना प्रवेश न देऊ नका ही गोष्ट बुद्धांनीच सांगितली ना. त्या आनंदाने जेव्हा त्याचं मन वळवलं तेव्हा त्यांनी आपल्या आईला प्रवेश दिला. तर कोणताही धर्म स्त्रीला न्याय देत नाही, गरिबांना न्याय देत नाही, किंवा गरिबांच्या नावानं राजकारण व्हावं ही गोष्ट तर मार्क्सच्या नंतरची आहे, त्याच्या आधीही कधी नाही. आपल्या देशामध्ये गरिबांच्या बाजूनं, वंचितांच्या बाजूनं उभा राहिला नेता गांधी, आंबेडकर. बाकी जातीचा द्वेष, या जातीचा द्वेष, त्या जातीचा द्वेष, त्या धर्म. आपल्याकडे धर्मप्रेम नाही, धर्मद्वेष आहे. आम्हाला हिंदू धर्माचं प्रेम नाही, मुसलमानांचा द्वेष आहे. स्वधर्म प्रेमापेक्षा परधर्म द्वेष, यावर आपलं राजकारण आणि सत्ताकारण उभं आहे. त्यामुळं धर्माचा भाग फार आनंदाचा आहे. मी चारवाकावर एक पुस्तक लिहिलं आहे, ते
नागपूर विद्यापीठाने कसं काय लावलं आमच्या या राजधानीत. हो तुम्ही लावा, ठीक आहे, तुम्हाला संघ शिक्षा करील. सर मगाशी तुम्ही म्हणालात की माध्यम स्वातंत्र्य ज्या पद्धतीने आणीबाणीच्या काळात दाबण्यात आलं आणि त्यावेळेस तर इंडियन एक्सप्रेसने त्याचा निषेध म्हणून फक्त नाव इंडियन एक्सप्रेस आणि कोरा पेपर काढला होता. आता तेव्हा जे म्हटलं गेलं, म्हणजे मी वसंतराव बोंबटकरांचं एक पुस्तक वाचलं, त्यात पण त्यांनी लिहिलं की संघटना स्वातंत्र्य, संचार स्वातंत्र्य, निवास स्वातंत्र्य, मुद्रण स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य, लेखन स्वातंत्र्य, बेकायदेशीर अटकेपासून स्वातंत्र्य, हे 7 स्वातंत्र्य जर आपण पाहिले तर त्यांनी म्हटलं की सप्तसूर आहेत स्वातंत्र्याचे. आता या सगळ्या स्वातंत्र्यावर आत्ता गदा येत आहे असं आमचं म्हणणं आहे आणि त्यामुळे एक प्रकारची ती आणीबाणीच आहे जी आपण आत्ता बघतो आहे. अल्प संविधान वापरून जास्तीत जास्त पक्षशाही आणण्याचा हा जो प्रकार आहे, एकाधिकारशाही आणि हुकुमशाही आणण्याचा प्रकार आहे, याच्यामध्ये एक बेसूर किंवा आपण त्याला म्हणतो की बदसूर असा तुम्हाला देशामध्ये दिसतो का? मी आज याच मुद्द्यावर त्या धरणे आंदोलनात सामील झालो होतो की नुसतं बदसूर नाही आहे, सूरबीर काही नाही आहे, हे अदवा तदवा चाललं आहे जे चाललं आहे ते. 750 शेतकरी दिल्लीच्या रस्त्यावर मरतात. आमच्या जिल्ह्यामध्ये 750 आदिवासी मरतात नक्षलवाद्यांच्या हातून. कोणाची कातडी थरथरत नाही सत्तेवरच्या लोकांची. काय निदान आपण जाणते आहोत, सुशिक्षित आहोत, साक्षर आहोत म्हणून बोलतो तरी. जे मुके आहेत त्यांचं काय? तर मुक्यांची वाचा बंद करण्यासाठी तर वर्तमानपत्र आणि माध्यमांचं स्वातंत्र्य जाते गेलंच आहे. तुम्ही मी काय म्हटलं मगाशी की आणीबाणी फक्त घोषित नाही आहे एवढंच, पण आहे ती आहेच आणि ती दिवसेंदिवस क्रूर होत जाणार आहे, क्रूर होत जाणार आहे. आज ते अल्पमतात असूनही जर या पद्धतीनं ते वागतात, उद्या जर ते बहुमतात आले तर दिल्लीची राजधानी नागपुरात येऊ शकते.